सर्वांना नमस्ते, जोहार, जय आदिवासी, आपकी जय, जय महाराष्ट्र। या 2 दिवसापूर्वी जी न्यूज ऐकायला आली ती खरोखर म्हणजे जिल्ह्याला व महाराष्ट्राला हादरवून देणारी घटना आहे। अक्कलकुवा तालुका तलाईपाडा आश्रमशाळा येथे मुख्याध्यापकाने 14 वर्षाच्या मुलीसोबत जी छेडछाणी केली, त्यानंतर बरेच म्हणजे शब्द नाही, शब्दात बोलू शकत पण नाही कारण मी मुलगी असल्यामुळे। कारण की आज त्या ठिकाणी अशी घटना झाली, त्यात अध्यक्षिका आणि मुख्याध्यापक सगळ्यात आई वडील जे सोडून जात असतात आश्रमशाळेत, कोणाच्या भरोशावर सोडून जातात, अध्यक्षिकेच्या भरोशावर सोडून जातात। त्यानंतर मुख्याध्यापक सांगितला म्हणजे तो एक वडिलांचा एक मूलभूत पाया असतो जो त्या शाळेला सांभाळून घेणारा। पण मुख्याध्यापकच कधी 14 वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार करत असेल किंवा ज्या ठिकाणी नको त्या ठिकाणी त्या मुलीला म्हणजे मानसिक शारीरिक त्रास देत असेल तर अशा मुख्याध्यापकावरती कठोर कारवाई व्हावी। त्यानंतर आज न्यूजच्या माध्यमाने फोक्सो कायद्यानुसार गुन्हा तर दाखल झालेलाच आहे, पण त्या कुटुंबाला देखील एक आधार व न्याय मिळावा आणि त्या मुलीला देखील। आज इतक्या वर्षापासून 2 प्रकल्प, तळोदा प्रकल्प, नंदुरबार प्रकल्प, या प्रकल्पाला वारंवार आम्ही सूचित करत असतो का समिती गठीत करा। ज्या समितीमध्ये जे ऍक्टिव्ह लोक काम करतात त्यांना तुम्ही घेत चला, कारण आश्रमशाळांना भेट दिली जाईल। मुलींचे प्रश्न काय आहे, काही तिथं काही घडत असेल तर त्या मुली आम्हाला सांगू शकता। पण 2 प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बदलत गेले, बदल्या झाल्या, पण आजपर्यंत याच्यावरती कुठेही त्यांनी स्वतःहून दखल घेतली नाही। आणि त्या समितीवरती असे लोक घेतले जातात का ते त्यांना आपल्या आश्रमशाळेशी किंवा तिथं होणाऱ्या घटनांशी काही घेणं देणं राहत नाही। आतापर्यंत 7-8 वर्षामध्ये आश्रमशाळा असो का हॉस्टेल असो किंवा शाळा असो, मग ती निवासी शाळा, अशा ठिकाणी किती साऱ्या घटना झालेल्या आहे। आणि त्या घटना होत असताना त्याला कुठेतरी पाठबळ न देता त्याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे। आणि त्या समितीनुसार मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची समिती असायला पाहिजे। त्यानंतर जे सामाजिक राजकीय जे काम करतात ते देखील त्या समितीमध्ये असायला पाहिजे। पण काय असतं, त्या समितीला फक्त आणि फक्त नावापुरते घेतले जातात। तर मी 2 प्रकल्पाचे प्रकल्प अधिकाऱ्यांना विनंती करणार आहे, सगळ्यात मेन अतिदुर्गम भाग जो आहे तलाईपाडा असो किंवा धडगाव असो किंवा अक्कलकुवा असो, या ठिकाणी आज तलाईपाडा आश्रमशाळेचा जो मुद्दा किंवा त्या मुलीचा विषय बाहेर आला तर मला एक सांगा, असे किती घटना तिथं झालेल्या असेल ते आजपर्यंत समोर आलेल्या नाहीये। तर त्याच्यासाठी कुठेतरी एक चांगली समिती गठीत व्हावी आणि जे मुख्याध्यापक यांचे तर मला वाटतं ज्यांचे वय होण्यात येताना अशा मुख्याध्यापकांची ना एक आरोग्य तपासणी खूप होणं गरजेचं आहे, कारण अशा घटना होऊ नये। कारण की आज 14 वर्षाची मुलगी जिने अजूनपर्यंत तिच्या करिअरला अदर गोष्टीला सुरुवात पण केली नाहीये, अशा मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिला शारीरिक मानसिक त्रास देऊन जी घटना घडली या 2 दिवसापूर्वी, त्याचा मी जाहीर निषेध करते। आणि यापुढे अशा घटना होऊ नये त्यासाठी देखील 2 तळोदा प्रकल्प, नंदुरबार प्रकल्प अधिकाऱ्यांनी याच्यावरती दखल घ्यावी आणि त्यात माननीय जिल्हा अधिकारी मॅडमांनी देखील याच्यात स्वतःहून तिथं शाळेला भेट द्यावी। त्यानंतर SP साहेब तर नेहमी प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेत असतात, पण याच्यामध्ये काटेकोरपणे त्या कुटुंबाला न्याय मिळावा हीच अपेक्षा करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।